ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। संपूर्ण नाशिक विभागात शेकडो बोगस शिक्षक भरती करण्याचे केंद्र अमळनेरात असल्याने काल नाशिकहून पोलिसांचे पथक अमळनेरला आले होते। नाशिकला दाखल गुन्ह्यात शरद शिंदे, किरण पाटील, अविनाश पाटील हे 3 आरोपी आहेत। अनेक तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला। त्यात शरद शिंदे मास्टर माइंड आहेत। शिक्षण अधिकाऱ्यांना हाताशी धरून बोगस संच मान्यता शालार्थ ID अमळनेरहून करण्यात आले। कोट्यावधी रुपयाच्या खेळात पोलीसही सामील होते। बनावट पुरावे तयार करून शिक्षक भरती प्रकरणी शरद शिंदे, किरण पाटील, पप्पूला अटक करण्यासाठी पोलीस आल्यावर 3ही आरोपी फरार झाले। काल पोलिसांनी हजारो कागदपत्रे सोबत नेली। खाशीच्या बोगस शिक्षक भरती प्रकरणी चौकशी होणार आहे। किरण पाटील या वकिलाने अनेक बोगस कारनामे केले असून त्यांची वकील ही सनद रद्द करण्यासाठी बार कौन्सिलकडे तक्रार करण्यात आली आहे। शेकडो शिक्षक घरी जाण्याच्या मार्गावर आहेत। अमळनेर तालुक्यातील 22 शिक्षण संस्थेत बोगस भरती झाली आहे। या बोगस भरतीची चौकशी सुरू झाली आहे, त्यामुळे संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत।